नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. शहाजहांनी ईदगाह, नमाज वारसा आणि उत्सव. नाशिकच्या ईदगाहवर पसरलेले शहाजहांचे वास्तव्य आणि सामूहिक नमाजाचा जादू. रमजान ईदसाठी नाशिकच्या शहाजहांनी ईदगाह रंगले आणि सजले. नाशिकमधील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या आधीच उत्साह रंगून आलाय. फक्त धार्मिक सोहळाच नव्हे तर इतिहास, कला आणि सामाजिक एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळतो इथे. सुमारे 700 ते 800 वर्ष जुनी ही वास्तू मुघल स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. हजरत सय्यद सदरुद्दीन बाबा आणि हजरत सय्यद सादिक शाह हुसेनी बाबा यांनी सुरुवात केलेले हे ईदगाह नंतर मुघल सम्राट शहाजहानी नूतनीकरण केले आणि त्यानंतर शहाजहानी ईदगाह म्हणून ओळखले जाऊ लागले. ईदगाह समितीकडून सजावट, स्वच्छता आणि नागरिकांसाठी सोयीसुविधा यावर खास भर दिला जातो. प्रत्येक वर्षी रमजान ईद आणि बकरी ईदच्या निमित्ताने या मैदानावर सुमारे 5000हून अधिक नागरिक एकत्र येतात. या ठिकाणी सामूहिक नमाजासाठी येणे म्हणजे फक्त धार्मिक प्रथा नव्हे तर समाजाच्या एकतेचे प्रतीकही आहे. हाजी हिसामुद्दीन अशरफी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून या सामूहिक नमाज पठणाची जबाबदारी सांभाळली आहे. येथे लोक केवळ नमाज करायला येत नाहीत तर एकमेकांना शुभेच्छा देत, गुलाब पुष्प देत सामाजिक एकात्मतेचा अनुभवही घेतात. शहाजहानी ईदगाह केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहासाचा, स्थापत्यकलेचा आणि समाजाचा संगम आहे. येणाऱ्या रमजान ईदसाठी सजावट सुरू असून नागरिकांसाठी सुरक्षितता आणि सोयीसुविधा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. या मैदानावर रमजान ईदचा अनुभव केवळ नमाजापुरता मर्यादित नाही तर तो इतिहास, सौंदर्य आणि सामाजिक एकतेचा अनुभवही आहे. नाशिक आवाज, नाशिक.